नमस्कार, मी नितेश बाळकृष्णाजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चलगडवड या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. बे पोट्यो, इतिहास चालू केला डोंबड्यो. भारताचा इतिहास. हे इंग्रज डोंबडे भारतात कसे आले, यायले मसाल्याच्या पदार्थाची चटक लावली होती आपण का मटण रश्यात बुडूबुडू खा लागते. तो यायचा रस्ता जेव्हा बंद केला तुर्कमेनिस्तानच्या राजानं, तेव्हा यायचा सत्यानाश झाला. तो सत्यानाश कसा झाला, त्याच्यानंतर हे जे युरोपियन आहे आपल्याला सब चिवत्या बनवण्याचे धंदे आहे. कोलंबस डिस्कवर्ड अमेरिका इन 1492. आपल्याला म्हणते वास्को द गामा डिस्कवर्ड इंडिया. खड्ड्यात डिस्कवर केला का मसनात होता का इंडिया तिकडं? का तिकडं मंगळयार होता का बुधावर गेला होता का भारताच्या या पृथ्वीच्या बाहेर पळाला होता इंडिया? इंडिया पृथ्वी तलावरच होता. इंडियातले लोकही या पृथ्वी तलावरच होते. सब शिकवताना चिवत्या बनवायचे धंदे आहे आपल्याला. अरे भाऊ, वास्को द गामा नॉट डिस्कवर्ड इंडिया. वास्को द गामा ओनली डिस्कवर्ड द रस्ता ऑफ द इंडिया इन समुद्रातला रस्ता शोधून काढला त्या डोंबड्यानं. शिकवताना आपल्याला निव्वळ उलट शिकवते. तो वास्को द गामा कायले मसनात धसाले आला इथं भारतात, काम नाही धाम नाही. तर हे सगळे आपण पाहू, ठीक आहे, आणि प्रेमात समजून घेऊ. इंग्रज हे भारतात व्यापार करायला आले ईस्ट इंडिया कंपनीला घेऊन. पण इंग्रजाच्या पहिले युरोपातले माणसं भारतात आले कायच्यासाठी आले आणि काहून आले? आता विषय झाला होता त्यावेळेस का युरोपात तेव्हा धर्माचा पगडा कमी झाला होता. म्हणजे प्रचंड धर्मगुरूचा पगडा होता, तो धर्मगुरूचा पगडा कमी झाला आणि विज्ञानाचा पगडा वाढायला लागला. विज्ञानाचे शोध थोडे थोडे वाढायला लागले. तेव्हा तिथं गॅलिलिओ वगैरे, ठीक आहे, गॅलिलिओ, ठीक आहे, त्याच्यानंतर ठीक आहे कोपर्निकस, केपलर्स असे चांगले चांगले सायंटिस्ट होऊन गेले. त्यानं सांगितलं का सूर्यकेंद्री सिद्धांत, सूर्य हा केंद्रभागी आहे आणि त्याच्या भोवताला 8 ग्रह फिरत आहे. मग त्यानं गॅलिलिओन सांगितलं का पृथ्वी सूर्याभोवताल फिरून राहिली, पृथ्वी गोल आहे. पृथ्वी गोल आहे ते तेव्हाच त्यानं सांगितलं होतं. आता पृथ्वी गोल आहे, तर पृथ्वी गोल आहे म्हणल्यावर साहजिक आहे का एका देशातून समजा समुद्री मार्गे निघालो तर दुसरा देश भेटायला पाहिजे. नाही भेटलेले एखादा देश तर आपल्या देशात तर गोल फिरून वापस येऊ. घालिंग लोटांगवंदीन चरण डोळ्यानं पृथ्वी गोल आहे म्हणते. तर हे जे सगळे आहे तेव्हा तर्क वितर्क खूप होते. आणि तुर्कमेनिस्तानचा युरोपात जाचा जो रस्ता होता, ठीक आहे, तो तुर्कमेनिस्तानचा कॉन्स्टँटिनोपल नावाचं एक शहर होतं. त्याला आता ठीक आहे इस्तंबूल म्हणते. का म्हणते? इस्तंबूल. ते शहराचा रस्ताच भारतातून, याच्या अगोदर आपण युरोपात ठीक आहे व्यापार नव्हतं करत का? युरोपियन लोक भारतात पहिल्यांदाच आले होते का? नाही रे भाऊ, ठीक आहे. हे जे युरोपियन आहे यायले आपण मसाल्याचे पदार्थ पहिले शिको. हे तर डोंबडे यायनं सागरी मार्ग मग शोधला. यायले आपण मसाल्याच्या पदार्थाची चटक लावली. तर ते कशी लावली, का लावली, ईस्ट इंडिया कंपनी जन्माला कशी आली, तिचं नॉर्मल झालं का सीझर झालं, सर्व पाहू आपण. टेन्शन नका घेऊ. आपण इतिहास चालू केला. आपलं या प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्या फिनिक्स अकॅडमी वर्धा. त्याच्यावर पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी, ठीक आहे, या सर्व परीक्षेचं पॅकेज आहे. आता आपण TETचंही पॅकेज चालू करत आहे. बरेचसे लोक TET बाबत विचारत आहे. फक्त मला बाल मानसशास्त्र शिकवणारा एखादा चांगला मास्तर भेटून नाही राहिला, नाही तर मलाच वाचून जमून द्या लागन, ठीक आहे, 4-5 लेक्चर आणि त्याच्यावर टाकून द्या लागन. पण इतिहास भूगोल झाला आहे, ठीक आहे. इतिहास आता चालू केला आणि त्याच्यानंतर थोडेफार प्रश्न त्याले पॉलिटीवर येते, GSवर TETवाले आले तर त्याचं पॅकेज करतो मी. आता मी तयार नाही केलं, पण पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी, MPSC, ठीक आहे, MPSC फाउंडेशन बॅचचं पॅकेज आहे. ते सर्व पुट्ट्यानं माझ्या मतानं तेच घ्यायला पाहिजे. पोलीस भरतीचंही पॅकेज घेण्यापेक्षा MPSC फाउंडेशनचं बॅचचं पॅकेज घ्या. 15 ऑगस्टले मी ते पॅकेज डिस्काउंट रेटमध्ये करणार आहे, ठीक आहे. 15 ऑगस्टमध्ये 5 दिवस डिस्काउंट रेटमध्ये राहील. तेव्हा डिस्काउंट रेटमध्ये पॅकेज पटोपट घेऊन घे जा, सुस्ती करू नका. 5 दिवसात ज्याले घ्यायचे आहे. तर आता पुन्हा लोकांचे फोन आले, सर पहिलेसारखा डिस्काउंट नाही का जी, ठीक आहे. तर मी तर आता 18,000 रुपयाचं MPSC फाउंडेशन बॅचचं पॅकेज करणार आहे. कारण ते GST आहे त्याच्यावर 18%, ठीक आहे. मला ढोबर परवडून नव्हतं राहिलं. तर आणि ग्राम प्रशासन आणि पॉलिटी हे टप्प्याटप्प्यानं तुम्हाला शिकवतो. 20 ते 25 लेक्चर पहिल्यांदा इतिहासाचे यूट्यूबवरच टाकीन. आवडलं तर जॉईन करा भाऊ, जबरदस्ती काहीच नाही आहे.
ठीक आहे. मले प्रपंच आहे, नवरा बायको आम्ही दोघं आहे, लेकरं आहे, मायबाप आहे, ठीक आहे. ह्या तारतम्य आहे का नाही. ट्युशन म्युशनचा भाडं माडं हे बोर्ड, ठीक आहे. हे लय तारतम्य, माणसाचा पगार, इंटरनेट आहे का नाही. तर असं आहे. त्याच्यामुळे मलाही पोटपाणी आहे, तुम्हालाही पोटपाणी आहे. कमीत कमी पैशात गेलं पाहिजे, एवढाच आपला हे आहे, ठीक आहे. एक वेळा व्हिडिओ अपलोड झाले का मग लेगाले मी कमी करून टाकीन, पण आता सध्या ठीक आहे कमीत कमी पैशातच आहे. ज्याचे 30,000 रुपये लोकायला द्यावं लागते, 60,000 रुपये लोकायला द्यावं लागते पुण्यासारख्या शहरात, आपण तुम्हाला हे 15,000 देऊन राहिलो, 50 सिलेबस, ठीक आहे. आणि तुम्हाला 12,000 आता उपलब्ध राहील. 12,000 15 ऑगस्टले MPSC फाउंडेशन बॅच. तर सर्व पोट्याने MPSC फाउंडेशन बॅच घ्या. तिथं वेगवेगळे बॅचेस आहे, सेपरेट सब्जेक्टसुद्धा घेता येते. हिस्ट्रीचं अजून तिथं मी क्रिएट केलेलं नाही पॅकेज, नुसत्या हिस्ट्रीचं पॅकेज, ठीक आहे. 8-10 दिवसानं क्रिएट होईल. जोपर्यंत 7-8 लेक्चर कंप्लीट होत नाही तोपर्यंत क्रिएट नाही करत, चांगलं नाही वाटतं. ते एक उद्घाटन केलं ना, आरती ओवान घालिंग लोटांग वंदीन चरणं म्हणून राहिलो का हे नंतर पाहू आपण. तर आता पाहू आपण ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कशी झाली. ही इंग्रज चोट्टे भारतात आले डोंबडे, आणि त्याच्यानंतर यायनं ठीक आहे भारतात आले व्यापार करायले, चोट्ट्यानं आपल्यावर राज्य गाजवलं, ठीक आहे. तर हे ईस्ट इंडिया कंपनी कशी आली त्याचे हे जर समजून घ्यायचं आहे तर पहिले जगाचं स्ट्रक्चर पाहून घ्या का यायचा सत्यानाश आहे कसा, ठीक आहे. जगाचा सत्यानाश पाहून घ्या कसा आहे, ठीक आहे. मग आता ह्या जो जगाचा सत्यानाश पाहायचा आहे आपल्याला, ठीक आहे. तर जगाचा सत्यानाश पाहू आपण. तर आता इथं लक्ष द्या, ह्या जो नकाशा आहे ह्या नकाशात पहा, इथं आहे युरोपियन कंट्री. लक्ष द्या बे, इथं आहे युरोपियन कंट्री, ठीक आहे. इथं आहे युरोपियन कंट्री. आता हे जे युरोपियन कंट्री इथं दिलेले आहे, तर ह्या युरोपियन कंट्री लक्ष द्या बे. आता ह्या भारत बे डोंबरेव, ह्या भारतातून इथून हे बा इथून, ठीक आहे. आता हे दक्षिण भारतात लक्ष द्या बे, ह्या भारताच्या दक्षिण भागामध्ये, या भारताच्या दक्षिण भागावर लक्ष द्या. मी काय म्हणून राहिलो, या भारताच्या दक्षिण भागामध्ये, ठीक आहे, या भारताच्या दक्षिण भागामध्ये मसाल्याचे पदार्थ आपण उत्तर भारतातल्या लोकांना विको, हे अरबातल्या व्यापाऱ्याला विके. अरब म्हणजे तुर्कमेनिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तानच्या लोकांना विको, आणि तिथून आपले मसाल्याचे पदार्थ पाकिस्तान म्हणजे आताचा पाकिस्तान, तेव्हा भारतातच होता, अफगाणिस्तान, तुर्कमेनिस्तान, ठीक आहे. बे तुर्कमेनिस्तान इथंच आहे, इस्तंबूल, ठीक आहे. मग असे काही इराणले जाय आपले, असे जाय इस्तंबूल, तुर्की, हे पहा इस्तंबूल, असा माल जाय आपला युरोपात, ठीक आहे. तर आपण युरोपात असे इराकवरून, तुर्कीवरून असाय माल पाठवू युक्रेनवरून, तर असे 2-3 रस्ते युरोपात जायचे तेव्हा उपलब्ध होते. आणि आपण युरोपात मसाल्याचे पदार्थ पाठवू भाऊ, कायचे पदार्थ, आणि भल्ली चटक लावून दिली त्याला मसाले, स्पायसीच पाहिजे म्हणते, मोठनाला रस्साच पाहिजे म्हणे. तर त्याला काय केलं आपण, मोठनाले रस्सासाठी इथून बडी इलायची, छोटी इलायची, लवंग, मिरे फिरे सब लेकायले इथून पाठवू, चटक लावली. आता आपल्या पाचचा माल उत्तर भारतातले व्यापारी हे, तिथचा दक्षिण भारतातल्या लोकांचा मसाल्याचे पदार्थ तिथून ते अरेबियन लोक युरोपात बवाड पैसा छापे मसाल्याच्या पदार्थावर, यायले चटक लावून दिली. मग आता मसाल्याच्या पदार्थाची चटक लावल्यावर यायले लक्ष द्यावे, यायले मसाल्याचे पदार्थ चटक लावल्यावर आता तुर्कमेनिस्तानच्या राजानं, ठीक आहे, ह्या जो इथून जायचा रस्ता होता बे, लक्ष द्या बे, इथून जायचा जो रस्ता होता, ठीक आहे, ह्या इस्तंबूलहून जायचा जो रस्ता होता, कारण युरोपात जायचा ह्या एक रस्ता होता, कारण इथं समुद्र आहे, तर इथून तुर्कमेनिस्तानच्या रस्त्यावरून डायरेक्ट, ठीक आहे, ह्या युरोपात प्रवेश करता येते. ह्या रस्ताच त्यानं जिंकला आणि बंद करून टाकलं ढोबर. युरोपात जायचं ढोबर बंद झालं. जसं युरोपात जायचं ढोबर बंद झालं, ठीक आहे, इथून जसं भारतातून जो माल जात होता तो ढोबर बंद झाल्याबरोबर या युरोपातल्या लोकायले मसाल्याचे पदार्थ भेटणं बंद झाले. आता का करायचं बाई, तर ठीक आहे, 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाले, मसाल्याचे पदार्थाचे भाव सोन्यासारखे होऊन गेले युरोपात. मग आता युरोपातले लोक असं त्याला वाटायला लागलं आता का करावं सालं, ठीक आहे, आपलं काही खरं नाही. तर मग ठीक आहे, तिच्या राजानं अशी घोषणा केली का है क्या कोई मायकालाल का जो, ठीक आहे, भारताचा शोध लावण हाय क्या. तर मग भारतात मग स्पेनमध्ये, ठीक आहे, अशी दवंडी पिटली. आता त्यावेळेस नुकतंच, ठीक आहे, शोध लागला होता का पृथ्वी गोल आहे. मग आता पृथ्वी गोल आहे, तर आता जर समुद्रातून निघालो तर
तर भारत कुठंतरी पृथ्वीच्या भोवताल गोल गोल फिरलं तर भेटायला पाहिजे ना बा. आता भारत आहे कुणीकडं, आणि तवाय दिशा पाहायचं एकच यंत्र होतं, होका यंत्र. त्याच्या अन काय हे काय नेव्हिगेशन नव्हतं का. आता बंदे जहाजन विमानं अटॅच आहे, बंदे सॅटेलाईटले. कुठं काही कमी जास्त झालं का रपकन सांगते ते का ठीक आहे भाऊ पाहिजो रे माय जहाज डुबून राहिलं माणसं पाठव लवकर. तर असा तर काही गेम नव्हता. मग आता लक्ष द्या, हे जे आहे ते ह्या रस्ता झाला बंद. ह्या रस्ता बंद झाल्यामुळे ठीक आहे मग युरोपातल्या लोकांले समुद्री मार्ग भारताचा शोधल्याशिवाय काहीच इलाज नव्हता ह्या डोंबड्यापाशी. मग स्पेननं काय केलं, स्पेननं दवंडी पिटवली आपल्या देशात का है का कोई मायकालाल ठीक आहे का जो भारत्या का शोध लगाए. तर साला भारत्या का शोध लगाए तो ऐसा कोई है नाही ठीक आहे. तर मग एक ठीक आहे एक खलाशी तयार झाला का मी जातो म्हणे, मला काही सैन्य द्या ठीक आहे, मला शिडाचे जहाज बोलून द्या. शिडाचे जहाज बोलून दिले स्पेनच्या राजानं, आणि त्याच्यासोबत मग काही लोक घेऊन काही खलाशी घेऊन तो निघाला समुद्री मार्ग. तर आता लक्ष द्या बे, हे पहा ह्या इथं स्पेन आहे ठीक आहे. हे पहा ह्या जो देश आहे ह्या देश होय युरोपातला स्पेन ठीक आहे. ह्या स्पेनवरून बापूसाहेब छटाक छटाक देश आहे बे, तुम्हाला दिसून बी नसून राहिलं ठीक आहे. मग आता लक्ष द्या, ह्या ठीक आहे ह्या स्पेनहून निघाला, लक्ष द्या ह्या स्पेनहून निघाला ॲटलांटिक महासागरात ठीक आहे. स्पेनवरून निघाला ॲटलांटिक महासागरात, आणि तो निघाला कोलंबस. ह्या इताला ह्या अवाढव्य त्याला समुद्र दिसला. माय बय का समुद्र होय का का होय, 4 महिने झालं नुसतं समुद्रात फिरून राहिलो मी. आम्ही एक देश नाही सापडला आहे ठीक आहे. सत्यानाश हा समुद्रात फिरून राहिला. ते तिकडं पलटाचं हे डोंबडं इकडं पलटलं, आणि इकडं पडून दक्षिण अमेरिकेला वैसा मारून ठीक आहे ते हे अमेरिकेत गेलं. त्याले वाटलं ह्याच भारत होय, जमलो रे बाबा, भेटलो भाय, खुश झाला तो. ए चिंग चोंग झुम कोणी रे डोंबडे लोक कुठं आलो बे आपण बे. ए मसाले मसाले स्पायसी मिरं जिरे ठीक आहे अद्रक लसण काहीच नाही तुझ्या देशात. अबे खडा मसाला बडी इलायची छोड काहीच नाही. आम्ही सत्यानाश भलत्याच देशात आलो का मी. लेना ना देना ह्या नाही बाई भारत. यायले मसाले काही समजून नाही राहिले काय, कोणतं खाऊन राहिले. ते वापस आलो. राजे लिहून सांगते राजे आम्ही गेलो पण तिथे तर काही भेटलं नाही भेंडण फेंड काय मसाल्याचे पदार्थ नाही काय नाही. मी भारतावर म्हणून समजलो तो भारत काही होता नाही, संपला विषय. मग तो आला. मग त्याच्यानंतर पोर्तुगीज त्याच्या स्पेनच्याच बाजूला इथं लहानसा देश आहे ह्या पोर्तुगीज ठीक आहे. ह्या पोर्तुगीजमध्ये दौंडी भेटवली. है क्या कोई मायकालाल मसाल्याचे पदार्थ पाहिजे आपले खाले, है क्या कोई जो भारत का शोधलं काय. तर है ना भाई. मग झाला एक तयार वास्को द गामा ठीक आहे. हे 1492 अमेरिकेत जाऊन पोचलो. आता वाक्य का म्हणते माहिती आहे का इंग्लिशमध्ये चेंद व्हायची वाक्य ते. कोलंबस डिस्कवर्ड अमेरिका इन 1492. माय कोलंबसनं शोधला का तो सत्यानाश. अबे कोलंबसनं सागरी मार्ग शोधला. चुकीचा इतिहास शिकवते ठीक आहे. सागरी मार्ग शोधला का. पृथ्वीवर अमेरिका पळायला होता का, तिचे माणसं किंच पळायले होते का मंगळावर उतरली नाही. कोलंबस येणार आहे त्याची आरती ओवायला आम्ही जाणार आहे असं काही झालं का नाही. मग आता त्याच्यानंतर मग याले सांगितलं ठीक आहे, याले सांगितलं कोणाले वास्को द गामाले का तू जर आता निघाला तर तू पाहिजो बरोबर जाजो ठीक आहे. आणि बरोबर जाताना एक मोठा समुद्र लागते, चारी इकडं पाणीच पाणी दिसते, अथांग पाणी, कुठं थांग पत्ता लागत नाही. तवाले का तू या धुत्या हातावर पलटजो, डाव्या हातावर पलटजो, उजव्या हातावर पलटू नको. मी उजव्या हातावर पलटलो ते भलतीचकडे गेलं, ते भारत काही भेटला नाही बोले. तर ते ठीक आहे इथून निघालं पोर्तुगीजहून उत्तर अटलांटिक महासागरातून दक्षिण अटलांटिक महासागरात. हे तिकडं पलटलं होतं पण हे काही इकडं पलटलं नाही, हे इकडं पलटलं ठीक आहे. हे त्याले म्हणे असा एक ठीक आहे काया लोकांचा देश लागते, काय ढूस लोक आहे ठीक आहे, त्याले आफ्रिका म्हणते ठीक आहे. आणि तिथून तुले भारत भेटू शकते म्हणून इथून भारत भेटायची आशा आहे. तू लेका डाव्या हातावर पलटजो. तर याले म्हणते केप ऑफ गुड होप्स. इथं केपटाऊन नावाचं शहर आहे. तर याले म्हणते केप ऑफ गुड होप्स. केप ऑफ ठीक आहे गुड होप्स ठीक आहे गुड होप्स ठीक आहे. मग आता लक्ष द्या
केप ऑफ गुड होप्सले वैसा मारला, म्हणजे दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन या शहराला वैसा मारला आणि त्याला आशेचा नवीन किरण दिसला. आणि मी सांगतो तुम्हाला, चुकून जर थोडंसं खालतून गेलं असतं ने तर हे भारत राहिला असता खड्ड्यात तिकडं दुसरीकडं, तर तिकडं इंडोनेशियात गेलं असतं. तर तिथं बी थोडेसे मसाल्याचे पदार्थ पिकते, तिथं भेटले असते त्याला, पण भारत नसता भेटला. हे आलं बाबा, आणि हे आलं फिरत फिरत आणि भेटला बाबा याले भारत. ठीक आहे, तर भारतात तो उतरला. ठीक आहे, केरळ राज्यातल्या कालिकत शहरात. तर तो भारतात आला. भारतात येणारा सागरी मार्गाने येणारा पहिला युरोपियन आहे. सागरी मार्गानं तसे तर लय येत होते युरोपियन, म्हणजे पहिले युरोपियन येत नव्हते का भारतात? येत होते, पण त्याचा मार्ग होता ह्या इथून. ठीक आहे, इस्तंबूल शहरातून असा इस्तंबूल. ठीक आहे, ह्या कॉन्स्टँटिनोपल नावाचा रस्ता आहे. ठीक आहे, त्याचा उच्चार पाहून घ्यायचा. आपला उच्चाराचा पहिले सत्यानाश आहे. कॉन्स्टँटिनोपल इथून ये आणि असे भारतात व्यापार करे. ह्या व्यापारी मार्ग होता, ह्या झाला बंद, तर इकडून मार्ग शोधला मग. आणि इथं आला 1498ले वास्को द गामा. कोणाला? वास्को द गामा. मग ह्या वास्को द गामा जो आहे, ठीक आहे, तर हे बा वास्को द गामा 17 मे 1498ले कालिकतले बापूसाहेब उतरला. कुठं उतरला? कालिकत. आणि कालिकतचा जो राजा होता, त्या कालिकतच्या राजानं त्याचं स्वागत केलं, झामोरीन राजा. ठीक आहे, मग आपल्याला इशारते का वास्को द गामा 1448ले भारतात आला. त्याचं ठीक आहे, त्याचं स्वागत कोण्या राजाने केलं? झामोरीन, कालिकतचा राजा होता. कालिकतले चुकून लेखा तो भलतीचकडं पयाला असता, पण तो आला भारतात. मग त्याला भारत भेटला बाबा, आणि लय खुश झाला. तुम्हाला सांगतो 2-3 महिने भारत फिरला मस्त. त्यानं मिरे, ठीक आहे, बडी इलायची, तिची लहान बहीण छोटी इलायची, ठीक आहे, मिरे फिरे जिरं गिरं, ठीक आहे, त्याच्यानंतर जायपत्री मायपत्री सब, ठीक आहे, मसाल्याचे 101 पदार्थ चांगले 400-500 बोऱ्या घेतल्या. अन भाऊ रशियात युरोपात मसाल्याचे पदार्थ नाही घे, सोन्याच्या भावात विकल्या त्यानं. सुस्तीत नाही गेले. लोकांची डिमांड होती मसाल्याच्या पदार्थाची, कारण ह्या रस्ता बंद झाला होता, तर रस्ताच नव्हता. ह्या पहिला माणूस होता भारतात पोचणारा. यानं आपल्या जहाजात 500 पोते भरले आणि बमाड नेले, बमाड महागात तिकले. ह्या पैसे छापले त्यानं तिथं जाऊन. इथून मग आलं तसं वापस गेलं हे. ठीक आहे, तर असं आहे, मग अशी सर्कस आहे. तर असा वास्को द गामा भारतात आला. भारतात येणारा ह्या पहिला युरोपियन होय. पाहिले को, भारतात सगळ्यात पहिले येणारे युरोपियन पोर्तुगीज होते. आणि भारताले सोडून जाणारा सगळ्यात शेवटी गोवा सोडून गेले हे डोंबडे. ते त्याला धमकी द्यायला लागली, चोट्टेव खाली करता का नाही, का उरावर बसू तुमच्या? नाही जी आम्ही करतो, म्हणजे खाली अगो तुम्ही काय टेन्शन घेता. त्याच्या छाताडावर बसलो. तेव्हा 1961ले भारत स्वातंत्र्य दिला. 1947ला इंग्रजाईनं. आणि पांडिचेरीन गोवा राहिलंच होतं, तर गोवा यायच्या ताब्यात होतं. तर यायला धमकी दिली. तेव्हा ठीक आहे, सैनिक पाठवल्यावर हे पयाली उठून, तेव्हा त्यानं आपल्याला गोवा आपल्या ताब्यात दिलं. गोवा दीव दमण यायच्या ताब्यात होतो. कोणाच्या? ठीक आहे, पोर्तुगीजाच्या. तर भारत 1961ले ह्या डोंबड्यानं खाली केलं. 1961ले लक्षात ठेवजा. मग आपल्याला परीक्षेत विचारते, बरोबर पाहिजा. तर सगळ्यात पहिले भारतात येणारा युरोपियन म्हणजे पोर्तुगीज, आणि भारत सोडून जाणारा सगळ्यात शेवटचा युरोपियन म्हणजे बी पोर्तुगीज. तर बरोबर जमवायचं म्हणलं मी. ठीक आहे, तर असं जमव जा. तर हे बरोबर लक्षात ठेवजा. केप ऑफ गुड होप्स 1498ले येणारा पहिला युरोपियन वास्को द गामा. मग आता भारतात युरोपियन येण्याचा क्रम का पाहू आपण. भारतात युरोपियन लोक येण्याचा क्रम बरोबर जमू दे. ठीक आहे, तुम्ही काही टेन्शन नका घेऊ, मी आहेच. ठीक आहे, मग आता लक्ष द्या. भारतात जे युरोपियन लोक आले ते कसे कसे आले, का आले, ते सगळे आपण पाहू. टेन्शन नका घेऊ. आता युरोपियन जे भारतात आले, तर युरोपियन भारतात येण्याचा क्रम सगळ्यात पहिले आले पोर्तुगीज. पोर्तुगीजाचा पहिला माणूस 1498ले वास्को द गामा आला. आत्ताच पाहिला आपण. ठीक आहे, तो आला वास्को द गामा. त्याच्यानंतर ठीक आहे, पोर्तुगीजचा पहिला गव्हर्नर, ठीक आहे, फ्रान्सिस्को डी अल्मिडा. का म्हटलं? ह्या गव्हर्नर होय. आपले विचारते पोर्तुगीजचा पहिला गव्हर्नर कोण? ठीक आहे, फ्रान्सिस्को डी अल्मिडा. आणि यानंच भारतात व्यापार करायच्या व्यापारी सनदा मिळवल्या. ठीक आहे, 1498ले पोर्तुगालचा पहिला माणूस वास्को द गामा कालिकतली आला. मग पोर्तुगीजाईनं आपली पहिली वकार सुरतले तयार केली. मग सुरत, ठीक आहे, ताब्यात घेतलं थोडं थोडं. सुरत, मुंबई, मग कोणते ताब्यात घेतले ते पाहू. पण भारतात पहिले येणारा, ठीक आहे, भारतात पहिले येणारे युरोपियन, मग डच आली.
डच आले, पण डच आले आपली कंपनी स्थापन करायला वेळ लागला. डचाची ईस्ट इंडिया ठीक आहे कंपनी यानं स्थापन केली 1902ले. पण इंग्रजांची कंपनी, आता इंग्रज भाऊ इंग्रज समुद्री मार्गाने आले, यायले जमलंच नाही समुद्री मार्गानं, मग हे शोधत बसले भारताला समुद्री मार्गानं. यायनं काय केलं, डायरेक्ट माणूस पाठवला. तेव्हा मग ते रस्ते गिस्ते खुले झाले इस्तंबूलहून. तर ते इस्तंबूलहून त्या रस्त्यावरून भारतात त्याने एक माणूस पाठवला, त्याचं नाव होतं जॉन मिल्टन. ठीक आहे, जॉन मिल्टन भारतात आला. जॉन मिल्टननं भारतासोबत ठीक आहे व्यापार करायचे ठीक आहे इच्छा राजासोबत भेटला आणि व्यापार करायच्या परवानगी घेतल्या. ठीक आहे पहा मग ठीक आहे, पण सागरी मार्गाने नाही. मग 1599ले ईस्ट इंडिया कंपनी काही व्यापारी लोकांना इंग्रजांना स्थापन केली. ठीक आहे, आणि ते स्थापन केली का आम्ही भारतात जातो आणि व्यापार करतो. राणीकडून ठीक आहे, राणीकडून त्याची मान्यता घेतली. तर पहा ईस्ट इंडिया कंपनी, लक्ष द्यावे, ईस्ट इंडिया कंपनी 15 वर्षाची व्यापाराची सनद राणी एलिझाबेथकडून घेतली आणि त्याची परवानगी ठीक आहे त्याची परवानगी घेतली 31 मे. ठीक आहे, केव्हा घेतली? 31 डिसेंबर 31 मे नाही डोंबड्यो, 31 डिसेंबर. तर 31 डिसेंबरले ठीक आहे मान्यता घेतली. म्हणून ठीक आहे ईस्ट इंडिया कंपनीची स्थापनेचा दिवस आहे 31 डिसेंबर 1600. केव्हा? 31 डिसेंबर 1600. मग ठीक आहे आता हे इंग्लंड कोण्या देशाचे? डच कुठचे? तर नेदरलँडचे. नेदरलँड म्हणजे हाताचा हॉलंडले का? नेदरलँड म्हणजे का? आताचा हॉलंड म्हणलं. ठीक आहे, तर मग ते बरोबर लक्षात ठेव जा. ठीक आहे, तर नेदरलँड म्हणजे आताचा हॉलंड. हॉलंड अबे ते ऑरेंज कलरची टी शर्ट आहे त्याची हॉकी गिकी खेळते. तर पोर्तुगीज ठीक आहे, पोर्तुगीज हे पोर्तुगालचे होते. आता तुम्हाला माहीत असेल तो क्रिस्टियानो रोनाल्डो बेस्ट प्लेयर आहे फुटबॉलचा. छटाकभर देश आहे का? ठीक आहे, एवढी देश आहे युरोपात. 42 देश आहे, लोकसंख्या फक्त 20 कोटी बंद्या युरोप खंडाची. इथं आपल्या इकडं औकातल्यासारखे 130 कोटी लोक भारतात. इंग्रज जॉन मिल्टन ब्रिटन ठीक आहे, इंग्रज हे ब्रिटनहून आले होते. सगळ्यात पहिले भारतात आपल्याला प्रश्न विचारते का इंग्रज आहे ना व्यापार करायची परवानगी कोण्या राजाकडून घेतली? तर मुघल सम्राट होता ठीक आहे जहांगीर राजाकडून. ठीक आहे, त्यानं एक स्पेशल वकील पाठवला होता इंग्रजांना, सर थॉमस रो. तो सर थॉमस रो आला आणि भारताच्या जहांगीर राजाकडून भारतात व्यापार करण्याची परवानगी. हे चोट्टे व्यापार करायच्या नावानं आले आणि आपल्या छताडावर बसून आपल्याच कानपटात मारले. भारतीय लोकांची यानं मेंटॅलिटी ओळखली का हे भारतातले लोक ठीक आहे असे आहे का यायले कवाबी ठीक आहे फुलं म्हणजे कवाबी यायले नाडवता येते, कवाबी यायले गंडवता येते आणि यायले गंडवलं आणि यायले फितूर बी करता येते. गंडवता येते, फितूर करता येते. भारतीय लोकांची मेंटॅलिटीचा अभ्यास केला युरोपातल्या लोकांनं. 1986 ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. 15 वर्षासाठी राणी एलिझाबेथनं त्याला परवानगी दिली. ठीक आहे, 1909 सर थॉमस रो आणि त्याचा सोबती हॉकिन्स या दोघांनाही जहांगीर राजाकडं भारतात व्यापार करण्याची परवानगी मागितली. मग आपल्याला विचारते कोण मागितली? सर थॉमस रोनं. कोण्या राजाकडून मागितली? जहांगीर. मग तर 1909 अमर्याद काळासाठी राजा जेम्सनं ईस्ट इंडिया कंपनीले व्यापार करा सनद दिली. कारण का पैसे भेटत होते ना ईस्ट इंडिया कंपनीकडून. ईस्ट इंडिया कंपनी नफा कमावे आणि त्याच्यातला काही एक ठराविक रक्कम ठीक आहे कोणाला दे? तर इंग्लंडच्या सरकारला वा फुकटचेच पैसे येऊन राहिले, काही टेन्शन नाही. तर म्हणून पहिले जॉन मिल्टन आला रस्त्यानं, त्यानं पहिले भारतात व्यापार करायच्या सोयीसुविधा पाहिल्या. ह्या जाऊन तिथं सांगितलं अरे भारतात जर सागरी मार्गाने गेलं तर खूप रस्ते आहे आणि खूप चान्स आहे आपल्याला काठावरचे शहरं गिरं जिंकता येते आणि ती माल फुकटात उपलब्ध होऊ शकते. म्हणून सर थॉमस रोने जहांगीर बादशाहकडून बाकायदा परवानगी घेतल्या. ह्या वकील होता ठीक आहे आणि बस भारतात व्यापार करायला आले आणि बस भाऊ यायनं ठीक आहे थोडं थोडं करून जमवलं. ते कसं जमवलं आपण पाऊस. सगळ्यात शेवटी आले फ्रेंच आहे ना 1664 ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी यायनं ठीक आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ठीक आहे 31 डिसेंबर 1600 स्थापन केली. यायनं डच ईस्ट इंडिया कंपनी 1602 स्थापन केली. आणि यायनं तर भाऊ ठीक आहे 1498 हे भारतात आले. ठीक आहे कोण? पोर्तुगीज. तर यायने सुद्धा पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली होती. तर हे आपल्याला परीक्षेत विचारते
कोणत्या ठीक आहे कोणता वकील होता, कोणाकडून परवानगी घेतली, ठीक आहे यायची ईस्ट इंडिया कंपनीची, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. कारण आपल्याला इतिहासात, आधुनिक भारताच्या इतिहासात ब्रिटिशांची सत्ता कशी आली हेच पाहायचं आहे आणि याच्यावरच वारंवार आपल्याला प्रश्न विचारते. मग आता भापा ठीक आहे भारतातून युरोपियन सोडून कसे गेले, यानं भारतात राज्य केलं. सगळ्यात पहिले डच. हे बी प्रश्न विचारते. भारतात युरोपियन येण्याचा क्रम पोर्तुगीज, डच, ब्रिटिश आणि त्याच्यानंतर ठीक आहे त्याच्यानंतर फ्रेंच. सोडून जाताना पहिले गेले डच. 1795 डच पयाले. ठीक आहे यायनं काय केलं, यायले पोर्तुगीजांना हरवलं. पोर्तुगीजांना हरवल्यावर हे पयाले उठून यायनं आपला ठीक आहे आपला फोकस केला इंडोनेशिया, मलेशिया आणि सुमित्रा बेटावर. ठीक आहे तिकडे पाहिले, तिकडे मसाल्याचे पदार्थ पिकत होते. त्यामुळे इथं लय लोक आहे नुसते अकातल्यासारखे भांडते म्हणे. तो फ्रेंच येते, इंग्लंड येते. ठीक आहे भांडू मी का करू, अगाऊ हाती काहीच नाही लागत. ते पयाले 1795लेच भारत टाकून डच पयाले. मग त्याच्यानंतर इंग्रजांना भारत खाली केला. भारतावर आपल्याला सांगते 150 वर्ष राज्य केले. ह्या चोट्ट्याने 350 वर्ष राज्य केलं आपल्यावर. 15 ऑगस्ट 1947 यानं भारत खाली केला, आपल्याला स्वातंत्र्य दिलं. फ्रेंच आहे ना 1954 पांडिचेरीवर यायची सत्ता होती. ठीक आहे माहे ठीक आहे. मग त्याच्यानंतर पांडिचेरी यायच्या ताब्यात होतं. तर फ्रेंच आहे ना 1954 पांडिचेरी खाली गेली. पांडिचेरी पुरते सीमित राहिले होते. आणि पोर्तुगीज आहे ना 1961 गोवा, दीव, दमण आणि दादर नगर हवेली हे ठीक आहे खाली केले. गोव्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला, दीव दमणले केंद्रशासित प्रदेश दिला, दादर नगर हवेलीले केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. पण काही दिवसांनी मग गोव्याले घटक राज्याचा दर्जा दिला. तो असा आहे. मग युरोपियन भारताला सोडून जाण्याचा क्रम डच, इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज हे बरोबर लक्षात ठेवायचं भाऊ. याच्यावर परीक्षेत प्रश्न येते. मग त्याच्यानंतर पहा आता यानं कोणते भाग काबीज केले होते. हे आले व्यापाराच्या दृष्टीनं, हे भारतावर सत्ता गाजवायला लागले. यानं ठीक आहे काही सेनापतीलेच फितूर केलं, काही का केलं सत्यानाश आहे लेखायचा. मग आता लक्ष द्या. पोर्तुगीज आले आणि पोर्तुगीजाच्या राजानं ठीक आहे पोर्तुगीजाच्या सेनापतीनं भारतात दीव दमण समुद्रकाठावरचे गाव जिंकले पहिले. दीव दमण, दादरनगर हवेली, गोवा, साष्टी महाराष्ट्रातलं, कोचीन ठीक आहे कोचीन केरळचं ठीक आहे. त्याच्यानंतर हुबळी ठीक आहे कलकत्त्यापासून हुबळी, चितगाव आता बांगलादेशात आहे, मद्रास. पोर्तुगीजांना मद्रास, हुबळी, चितगाव, कोचीन, साष्टी, दादरनगर हवेली, दीव दमण ठीक आहे आणि मुंबई एवढ्या ठिकाणचे भूभाग जिंकले. आणि यायचे मोठाल्या वखारी होत्या तिथून, आणि तिथून प्रचंड माल आपल्या पोर्तुगीजमध्ये पाठवायचे. आणि विषय का झाला का ठीक आहे इंग्लंडच्या राजपुत्राले ठीक आहे का म्हटलं इंग्लंडच्या राजपुत्राले ठीक आहे इंग्लंडच्या राजपुत्राले पहा म्हणजे इंग्लंड आणि पोर्तुगीजाचं संबंध जुळले तिकडं, सोयरीक तिकडं. इंग्लंडच्या राजपुत्राले पोर्तुगीजच्या राजाची बहीण पसंत आली, त्याची सोयरीक तिकडं झाली. हे इंग्रज बी आले भारतात, पोर्तुगीज बी आले, डच बी आले. डच सोडून चालले गेले. मग 3 लोक होते, फ्रेंच, इंग्रज न पोर्तुगीज. आता पोर्तुगीजाचं पहिले पोर्तुगीजाचं फ्रेंचायचं डचायचं भांडण लागलं. मग त्याच्यानंतर ठीक आहे सगळ्यात शेवटी फ्रेंच आले. मग पोर्तुगीज इंग्रज भांडायला लागले. तर तिकडं त्या इंग्लंडच्या राजपुत्राले ठीक आहे पोर्तुगीजच्या राजाची बहीण पसंत आली. त्यानं आपली बहीण ठीक आहे इंग्लंडच्या राजपुत्राला दिली. आणि बहीण दिल्याबरोबर सोयरीक झाली. का जवाई बापू म्हणे तुम्ही भारतात जाता ठीक आहे. तो हो ना सासरे बाबा तुम्ही काय लिहिता तिथं. तो जवाई आले सासऱ्यानं लग्न तिकडं, डोंबड्याची सोयरीक तिकडं झाली. आणि ठीक आहे मुंबई जिंकलेलं बंदर 7 शहराचं ठीक आहे 7 बेटांचं शहर होतं. मुंबई हे तेव्हाचं मोठं हब होतं, आता बी हब आहे ठीक आहे. इकॉनॉमिकल राजधानी आहे भारताची. मुंबई बंदर मोठं बंदर इंग्रज आईले अन्नात दान दिलं. हे बा ठीक आहे मुंबई 1761 केव्हा मुंबई 1761 ठीक आहे आंदण म्हणून कॅथेरीन हे पोर्तुगीजच्या राजाची पोरगी आणि चार्ल्स ह्या इंग्लंडचा राजपुत्र याचा विवाह झाला. त्या विवाह प्रित्यार्थ मुंबई पोर्तुगीजांना जिंकलेलं बंदर इंग्लंडले ठीक आहे दान दिलं. आणि मग इंग्रज का म्हणे माहिती आहे का इंग्रज का सासरी बुवा म्हणे तुम्ही काय लोक भारतात येता, आता मी जवळ झालो ना तुमचा
ठीक आहे. काय लोक टेन्शन घेता, मी पाहून घेतो भारत, तुम्ही टेन्शन नका घेऊ, फक्त मला मदत लागलीत मदत करजा, कारण मी आता तुमचा जवाई झालो. हे फ्रेंच जास्त फडफड करते, याच्या 2-4 कानपडात हाणा लागन. बरं बाबा, तो असा गेम आहे. मग यायनं हे जिंकले. आता डचा, ठीक आहे, भारतात डच बी आले होते. ह्या डचायनं श्रीलंका जिंकली होती. श्रीलंकेले शिलोन म्हणे, ठीक आहे. तर भाऊ पोर्तुगीजायनं, लक्ष द्या, डचायनं श्रीलंका काबीज केली होती, ठीक आहे. तर पहिले काबीज केली होती. श्रीलंकासुद्धा पोर्तुगीजाच्या ताब्यात होतो. का म्हटलं, श्रीलंका, सिलोनसुद्धा पोर्तुगीजांनी जिंकलं होतं. सिलोन, दीव दमण, दादरनगर हवेली, कोचीन, हुबळी, मद्रास, चितगाव एवढं सगळं पोर्तुगीजाच्या ताब्यात होतं. पोर्तुगीजायले हारून, डचायनं पोर्तुगीजायले हारून सिलोन आपल्या, ठीक आहे, श्रीलंका आपल्या ताब्यात घेतलं. मग वाटलं साल पोर्तुगीजायले का आपली कुठंतरी कंबर मोडून राहिली, हे काही लोक आपल्याला आगुटून नाही राहिले. मग त्याच्यानंतर, ठीक आहे, पुलिकत, ठीक आहे, केरळमध्ये आहे पुलिकत. सध्या मछलीपट्टणम, सुरत इथं आपल्या वखारी तयार केल्या. पण यायनं मग काय केलं, आपला फोकसच, ठीक आहे, यायच्या 2-4 युद्ध झाले. यायला काही भारत परवडून नाही राहिलं, तर यायनं भारत सोडून दिला आणि यायनं आपला सुमित्रा बेटावर तिकडे इंडोनेशिया, मलेशियावर फोकस केला, ठीक आहे. तर हे पोर्तुगीज वगैरे कसे गेले हे पाहूच आपण, ठीक आहे. त्याच्यानंतर इंग्रज आले, डिटेल पाहू. फ्रेंच आहे ना, आपली पहिली वखार 1668ले पहिली वखार फ्रँकाईन कॅरान नावाच्या माणसानं, ठीक आहे, त्याचा वकील होता, सुरतले तयार केली. यायनं 1773ले पाँडिचेरी जिंकली. फ्रेंचायनं पाँडिचेरी जिंकली. माहे आणि यामन जिंकलं 1755ले. 1739ले कारिकल जिंकलं आणि 1742ले तर ड्युप्ली आला. आणि ड्युप्लीनं डायरेक्ट इंग्रजासोबत ओपन पंगा घेतला. कारण फ्रेंचायले वाटलं का आपल्याला एखादा कणखर गव्हर्नर पाठवा लागते. ड्युप्ले गव्हर्नर म्हणून पाठवला, सेनापती म्हणून पाठवला. आणि ड्युप्लेनं, ठीक आहे, इंग्रजांसोबत 3 मैसूर युद्ध केले. आणि त्याच्यातूनच मग निर्माण झाला फ्रेंच इंग्रज विवाद, ठीक आहे. 2 राज्याचं भांडण होतं, ठीक आहे. भांडण कोणाचं, तर भांडण मैसूर संस्थानाचा, ठीक आहे, राजा, आणि इकडं, ठीक आहे, निजामाचा नवाबनं मैसूर लागून त्याचं भांडण. आणि याच्यात यायनं इंग्रजायनं फ्रेंचायनं काड्या केल्या. हे मस्त आहे म्हणे यायचं भांडण. यायले म्हणून म्हणे का मी तुला सपोर्ट करतो आणि तो त्याला सपोर्ट करे, फ्रेंच करे, ठीक आहे, मैसूरच्या राजाला सपोर्ट आणि ह्या करे निजामाला सपोर्ट. आणि याच्यावरून मग आता यायनं स्वतःहून उडी घेतली का भारतीय राजकारणात, आणि हे मोठाले संस्थान आहे, भारतीय राजकारणात प्रवेश करायचा आहे, तर यायले सपोर्ट करायचा आणि सायले यायच्यासोबत मग गद्दारी करायची. हे जिंकले का, तर असा त्याचा गेम होता. तर 1742ले ड्युप्ली आला आणि त्या ड्युप्लीच्या कारकिर्दीत 3 इंग्रजासोबत मैसूर युद्ध झाले. भाऊ 7-7 वर्षाचे युद्ध व्हायचे, सप्तवार्षिक. तिकडं युरोपात तिकडं युद्ध झालं का ह्या चोट्याचे इकडे युद्ध पेटे, तिकडे इजलं का इकडे इजे, तिकडं पेटलं का इकडं पेटे, तिकडं माचीची काडी लागली का इकडं माचीची काडी लावे. सत्यानाश. मी म्हणतो तिकडे युद्ध इकडं काय खद्यात झाले, तर आपल्या इकडं हे त्रास आपल्याला, ठीक आहे. म्हणजे तिकडले प्रतिसाद इकडं त्याला लागून जाय, कानो खबर का तिकडे युद्ध लागलं, आता इकडं बी आपण तलवारा उपसू. तो असा सत्यानाश होता यायचा. म्हणून, ठीक आहे, म्हणजे पोर्तुगीजायले तर शेटल तिकडंच केलं, सोयरीक करून टाकली. जयरामजी की सासरेबाव तुम्ही काही येऊ नका. डच पयाले, ठीक आहे, शिलोन पोर्तुगीजापासून डचांनी जिंकली. मग पुन्हा, ठीक आहे, पोर्तुगीजानं आपल्या ताब्यात घेतली. मग इंग्रजानं घेतली. ते इंग्रजानं घेतल्याबरोबर ते पयाले मग डच भारत सोडून. भारतावर काही त्यानं फोकस केला नाही. मग 2च सत्ताधीश उरले, इंग्रज आणि फ्रेंच. कारण पोर्तुगीजाचं खतम कुठं झालं, सोयरीक झाली आणि खतम झाला पोर्तुगीज, ठीक आहे. डायरेक्टच म्हणे का सासरेबुवा म्हणे तुम्ही इकडे येता म्हणे, भारतात अगाऊ काम नाही धाम नाही. तर हे जे आहे ह्या गोष्टी आपल्याला परीक्षेत विचारते, ठीक आहे. याच्यावर वारंवार प्रश्न येते. तर दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण, ठीक आहे, ईस्ट इंडिया कंपनी आणि त्याच्यानंतर आपण पाहू भारतात इंग्रजांनं आपल्या सत्तेचा पाया कसा रोवला, ठीक आहे, पाया कसा रोवला. युद्ध बक्सारचं आणि युद्ध प्लाशीचं, ठीक आहे. प्लाशीच्या युद्धात पाया, ठीक आहे, भारतात रोवला आणि पाया पक्का केला बक्सारच्या युद्धानं. ते युद्ध कसं झालं, का झालं, हे सर्व पाहू. तुम्ही टेन्शन नका घेऊ. हे कोणाले, ठीक आहे, लिहून घ्यायचं असं लिहून घ्या. सगळे कामाचं आहे भाऊ, ठीक आहे. सगळे IMP पॉईंट दिले, परीक्षेच्या वेळेस कामी येते डोंबडेव हे, ठीक आहे. युरोपियन सोडून जाण्याचा क्रम, ठीक आहे.
तर आजच्या दिवशी इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.